हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या मंगळवार 7 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आपण सगळ्यांनी पाहिलं की नुपूरने चॅलेंज घेतलंय की 24 तासाच्या आत ती स्वतःला निर्दोष सिद्ध करेल आणि आता हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी मल्हार तिची मदत करतोय. मल्हार तिच्या साथीने या गुन्हेगारांना शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेस तायडीला हे समजलंय आणि तायडी काहीही करून नुपूर या गुन्हेगारांना पकडू शकणार नाही यासाठी प्रयत्न करते. तिने या गुन्हेगारांना पळून जायला सांगितलं, शहराच्या बाहेर जायला सांगितलं. पण ज्या ठिकाणी नुपूर आणि मल्हार होते त्याच ठिकाणी हे गुन्हेगार आले. नुपूरने त्यांना ओळखलं आणि मग मल्हारने त्यांना चांगला चोपलंय. मग आता हे गुन्हेगार तायडीचं नाव घेतील का की ते मीनाचं नाव घेतील? या प्रकरणामध्ये खरा गुन्हेगार कोण आहे हे कसं समोर येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मीना ही आपला धिंगाणा सुरू करते. बाई बाई बाई, या नुपूरमुळे आम्हाला काय काय पाहावं लागतंय. या नुपूरने जेथे काम केलं तेथेच चोरी केली आणि पोलीस या घरात पैसे शोधायला आले. पोलिसांना पैसे सापडले. या नुपूरला अटक होणार होती पण हिच्या मालकाने तिला वाचवलं. हे सगळं ऐकून नुपूरला खूप वाईट वाटतं. मीना ही असं बोलतीये त्यामुळे आशाला राग येतो, अन्वयला राग येतो, मल्हारला सुद्धा वाईट वाटतं. पण कुणी काहीच बोलत नाही आणि मीनाच्या तोंडचा पट्टा सुरूच असतो. मीना ही नुपूरला वाईट साईड बोलत असते आणि म्हणते सगळं या नुपूरची चूक आहे. तिने ज्या थाळीत खाल्लं त्या थाळीमध्येच एवढा मोठा छेद केला. तर अन्वय चिडून म्हणतो, बस झालं मीना, मला माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे. ती असं करणं शक्यच नाहीये. ती चोरी करूच शकत नाही. तर मीना म्हणते, बोलले भाऊराया, बोलले. भावाचं बहिणीवर एवढं प्रेम आहे की बहिणीने कितीही मोठी चोरी केली, उद्या काहीही केलं तरी भावाचा विश्वास बसणारच नाही. अरे समोरासमोर सिद्ध झालंय ना, पोलिसांनी घरात येऊन झडती घेतली, पैसे सापडले, आता काय सिद्ध व्हायचं बाकी आहे? मला तर या नुपूरवर आधीपासूनच शंका आहे. सगळा प्रॉब्लेम आहे ना या नुपूरमध्येच आहे. नुपूरनेच चोरी केलेली आहे. नुपूर जे नाटकं करते ना ते सगळं खोटं आहे. आता स्वतःला वाचवण्यासाठी. अन्वय चिडून म्हणतो, बस झालं मीना, आता मी नुपूरबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. तुझं तोंड बंद कर. नुपूर चोरी करणं शक्यच नाहीये. ती असं कधी करूच शकत नाही. मीना चिडून म्हणते, वा रे वा, तू बोलशील आणि मी लगेच ऐकेल. अरे माझ्या नजरेला जे दिसतंय तेच तर बोलतीये. या नुपूरने चोरी केलीये आणि तिने काही जरी केलं ना तरी 24 तासामध्ये ती स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाही. ती चोर आहे हे सिद्ध होईल. तू पाहतच राहा. नुपूरला खूप राग येतो आणि नुपूर ही मीनाकडे रागारागाने पाहते आणि नुपूरची ही नजर पाहून, तिची ही भेदक नजर पाहून मीना चांगलीच टळकते आणि गप्प बसते. मल्हार गप्प उभं राहून हे सगळं ऐकत असतो. मीना चांगली थरथर करत असते आणि आशा म्हणते, मीना तुला लाज वाटली पाहिजे. तू नुपूरवर संशय घेतीयस. नुपूरला काय तू आज ओळखतेस का ग? तो काल परवा आलेला मल्हारचा सुद्धा नुपूरवर पूर्ण विश्वास आहे आणि तू तिच्यावर विश्वास ठेवत नाहीये. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू खूप चुकीचं करतीये. आणि मग नुपूर आशाला समजावून सांगते, जाऊ दे ना आई, वहिनीला काही बोलू नको, कारण मला आता कोणाला काहीच बोलायचं नाहीये. जेव्हा मी पुरावे समोर आणणार आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करणार ना तेव्हाच मी बोलेल आणि मग सगळ्यांचीच बोलती बंद होईल. आशा खूप चिडते. नुपूर तिची बॅग घेऊन जाऊ लागते. आशा तिला थांबवते आणि विचारते, नुपूर कोठे चाललीस तू? तू स्वतःला कसं निर्दोष सिद्ध करणार आहे? पुरावे कोठे शोधणार आहे? कोठून सुरुवात करणार आहे? नुपूर म्हणते, आई आता कोठून तरी सुरुवात करावीच लागेल ना, आणि तू काळजी करू नको. मी स्वतःची काळजी घेईल. मी आता पुरावे शोधणारच, स्वतःला निर्दोष सिद्ध करणारच. मी आता चॅलेंज घेतलंय ना की 24 तासाच्या आत मी स्वतःला निर्दोष सिद्ध करेल, तर मी ते पूर्ण करून राहणारच. असं म्हणून नुपूर घराबाहेर पडते. मल्हार तेथेच थांबतो. आशा त्याला इशारा करते, मल्हार जा तिच्याबरोबर, आणि मल्हार सुद्धा तिच्या मागे मागे जातो. मीना चांगलीच घाबरते. नुपूर पुरावे शोधायला बाहेर पडलीये. जर तिला पुरावे सापडले तर मी अडकणार अशी तिला भीती वाटते. नुपूर ही घराबाहेर पडते. मल्हार तिला थांबवतो आणि म्हणतो, थांबा मिस नुपूर, मला सुद्धा तुमच्याबरोबर येऊ द्या. परंतु नुपूर त्यासाठी नकार देते आणि म्हणते, सर ही माझी लढाई आहे आणि मला एकटीलाच ही लढाई लढू द्या. तर मल्हार म्हणतो,
मिस नुपूर मला मान्य आहे, पण या गोष्टीत माझ्या कंपनीचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालंय आणि तसं तर मीच जायला हवं एकट्याने. नुपूर म्हणते, सर मला मान्य आहे, तुमचं खूप मोठं पैशांचं नुकसान झालंय, ते मी भरून काढेल. तर मल्हार म्हणतो, नाही नाही मिस नुपूर, मी पैशांच्या नुकसानीबद्दल नाही बोलत आहे, तर मी माझ्या कंपनीच्या वेगळ्या नुकसानीबद्दल बोलतोय. जर 24 तासांमध्ये तुम्ही हे शोधून नाही काढलं की तुम्ही निर्दोष आहात, खरे पुरावे नाही शोधले, तर तुम्ही उद्या कंपनीत नाही येणार आणि तुमच्यासारखी प्रामाणिक एम्प्लॉई मला गमवावी लागेल. मग माझ्या कंपनीचं नुकसानच होईल ना. मी त्याबद्दल बोलतीये, मी दुसऱ्या गोष्टीबद्दल नाही बोलत आहे, पैशाबद्दल नाही बोलत आहे. नुपूर म्हणते, सर मला तुमची भावना कळतीये, तुमचं खूप खूप थँक्यू. तुम्ही मला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं, तुम्ही मला अटक नाही होऊ दिली, माझ्यावर विश्वास टाकला. परंतु तुम्ही प्लीज आता असं करू नका, ही लढाई माझी आहे, ही मला एकटीने लढू द्या. असं म्हणून नुपूर तेथून जाऊ लागते. मल्हारला कळतच नाही की नुपूरला कसं समजावून सांगावं आणि त्याच वेळेस नुपूर ही रागारागाने जात असते जोरजोरात, तर तिचा पाय एका दगडावर पडतो आणि नुपूरचा चक्क तोल जातो आणि नुपूर ही दगडावरून तोल जाऊन खाली पडणार इतक्यात मल्हार तिला सावरतो. मल्हार आणि नुपूर हे दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून जातात. दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. काही क्षण ते तसेच थांबतात. तेवढ्यात नुपूर आणि मल्हार भानावर येतात. मल्हार हा नुपूरला कसं बसं उभं करतो आणि नुपूरला म्हणतो, मिस नुपूर मला माहिती आहे लढाई तुमच्या एकटीची आहे, पण जर ही लढाई आपण सोबतीने लढलो ना, एखाद्याची सोबत लाभली, तर लढाई जिंकणं सोपं जातं. नुपूर म्हणते, ठीक आहे सर. आणि नुपूरची चप्पल तुटलेली असते, तिला नीट चालता सुद्धा येत नाही. नुपूर म्हणते, सर आपण एक काम करूया, येथे कोपऱ्यावर आहे ना चप्पल रिपेअरचं दुकान आहे, आधी मी माझी चप्पल शिवून घेते आणि मग त्यानंतरच आपण जाऊया. मल्हार म्हणतो, ठीक आहे मिस नुपूर, पण एक काम करूया, तुमची चप्पल रिपेअर करून घेऊ, पण पायी गेलो ना तर तुमच्या 24 तासातले 2-2.5 तास पायी चालण्यातच जातील. आपल्याकडे गाडी आहे, आपण गाडीत जाऊया, तेवढंच सगळ्या गोष्टी लवकर होतील. नुपूर म्हणते, ठीक आहे सर. आणि पुढच्या क्षणी मल्हार नुपूरसाठी गाडीचा दरवाजा उघडतो. नुपूरला नीट चालता सुद्धा येत नाही. नुपूर ही तिची चप्पल हातात घेते आणि एकदम स्लो मोशनमध्ये गाडीकडे चालत जात असते. मल्हार तिच्याकडे पाहत असतो. बॅकग्राऊंडमध्ये तुझ्या सोबतीने या मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं. खूपच सुंदर गाणं आहे हे. मल्हार आणि नुपूर हे दोघेही गाडीत बसतात आणि ज्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी जायला निघतात. आणि इकडे दीप घरी आलेला असतो आणि त्याने रेवती मावशी आणि जियाला सांगितलेलं असतं की नुपूरने चोरी केली आहे. जिया आणि रेवती मावशीला जबर धक्का बसतो, पण या दोघींचा सुद्धा ठाम विश्वास असतो की हे शक्यच नाहीये, नुपूर चोरी करूच शकत नाही. जिया सुद्धा म्हणते, नाही नाही असं होणं शक्यच नाहीये, नुपूर चोरी करूच शकत नाही. रेवती मावशी विचारते, मल्हारने तिची अटक थांबवली आहे ना? दीप सांगतो, हो मल्हारने तिची अटक थांबवली आहे. तर रेवती मावशी म्हणते, दीप नक्कीच काहीतरी गडबड आहे, नुपूर असं कधीच करू शकत नाही, तिने चोरी करणं शक्यच नाहीये, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे, ती असं कधी करूच शकत नाही. तेवढ्यात तायडी आणि तिचे आईबाप तेथे येतात. तायडी म्हणते, का ग काकू तुझा एवढा का विश्वास आहे? आणि तायडी ही काकू समोर येऊन उभी राहते. तेव्हा रेवती मावशी तिला काही उत्तर देणार एवढ्यात रेवतीला दिसतं की तायडीच्या हाताला जखम झाली आहे, पट्टी बांधली आहे. आणि रेवती विचारते, काय ग तायडे काय झालंय तुझ्या हाताला? तर तायडी म्हणते, ते महत्त्वाचं नाहीये, तू मला उत्तर दे, काल परवा आलेल्या त्या नुपूरवर तुझा एवढा विश्वास का आहे की ती चोरी करूच शकत नाही? अगं काल परवा ती आपल्या ऑफिसमध्ये आली ना, सुरुवातीला सगळे गोडगोडच वागतात, चांगलं चांगलं वागतात, हळूहळू त्यांचे रंग कळतात. तसं नुपूरचे खरे रंग आपल्याला कळले आहेत. नुपूर चोर आहे, तिच्या घरातच कॅश सापडली आहे, मल्हारने तिला अटक होण्यापासून वाचवलं, पण याचा अर्थ असा होत नाही की नुपूर ही चोर नाहीये, ती चोर म्हणून सिद्ध झाली आहे. रेवती मावशी काही बोलत नाही, पण जिया चिडून म्हणते, तायडे समोरच्या व्यक्तीकडे पाहून कळतं की तो व्यक्ती कसा आहे, खरा आहे की खोटा आहे, आणि नुपूरला पाहून आम्हाला कळलंय नुपूर असं कधीच करू शकत नाही. जिया चक्क असं बोलतेय म्हणून तायडीचे आईबाप खूप चिडतात. तायडी चिडून म्हणते, असं का? आता तू मला शिकवणार की व्यक्तीला कसं ओळखायचं, माणसं कशी ओळखायची? तुला कसं कळलं का? दिवसभर रील्स पाहत बसते, टाइमपास करते, त्याच्याहून कळलं का? जिया गप्प बसते. दीपला सुद्धा वाईट वाटतं आणि मग तायडी रेवती आणि जियाला ठणकावून सांगते, तुमचा तिच्यावर कितीही विश्वास असला ना तरी सुद्धा हेच सत्य आहे
की नुपूरच चोर आहे आणि तिने जरी 24 तासांची मुदत घेतली असली ना तरी या 24 तासात ती काहीच सिद्ध करू शकणार नाही. ती स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाही आणि तिला काहीच जमणार नाहीये एवढं तुम्ही लक्षात ठेवा. रेवती मावशी तायडीला जाब विचारते. तायडी, मला एक कळत नाहीये, तू नुपूरचा एवढा राग का करते? नुपूरबद्दल नेहमी निगेटिव्ह का बोलते? असं वाटतं की नुपूरने तुझी खूप जवळची वस्तू हिरावून घेतलीये त्यामुळे तू असं वागतीये. तायडीला जबर धक्काच बसतो. काय उत्तर द्यावं हे तिला कळतच नाही. तायडी म्हणते, नाही नाही, असं काही नाहीये, मी तिचा राग वगैरे काही करत नाही, पण आपल्या कंपनीला आणि मल्हारला त्रास झाल्यावर मी बोलणारच, मी कशी गप्प बसणार, म्हणून मी असं म्हणत होते. आणि मग तायडी ही दीपला विचारते, दीप, मल्हार इव्हेंटच्या ठिकाणी पोहोचला का? दीप सांगतो, नाही पोहोचला. तायडी म्हणते, आतापर्यंत पोहोचायला हवा होता, का नाही पोहोचला? दीप सांगतो, कारण तो नुपूर बरोबर गेलाय. तायडीला जबर धक्काच बसतो. तायडी चिडून म्हणते, काय? तो नुपूर बरोबर गेलाय? मल्हार, हे काय करतोयस तू? तू आपल्या कंपनीला स्टेकला लावतोय त्या मुलीसाठी. तेवढ्यात तायडीला कोणास तरी फोन येतो आणि तायडी फोनवर बोलायला निघून जाते. दीप रेवतीला सांगतो, मावशी, मल्हार तर नाही येते, मला आता इव्हेंटच्या ठिकाणी जावं लागेल. आणि तो या दोघींचा निरोप घेऊन तेथून निघून जातो. रेवतीला खूप टेन्शन आलेलं असतं. जिया म्हणते, आई, हे सगळे काहीही बोलत असले तरी नुपूरने असं काहीही केलेलं नाहीये. नुपूरवर माझा पूर्ण विश्वास आहे. रेवती म्हणते, हो ग, माझा सुद्धा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण नक्कीच हे कुणीतरी कट कारस्थान केलंय आणि हे कुणी केलंय ते आपल्याला शोधून काढावंच लागेल असा विचार रेवती करते. आणि इकडे मल्हार आणि नुपूर त्या ठिकाणी पोहोचतात जेथे त्यांचा अपघात झाला होता आणि ही चोरी झाली होती. आणि नुपूर ही मल्हारला सांगते, मल्हार सर, याच ठिकाणी ते 2 चोर मोटरसायकलवर येत होते. ड्रायव्हर दादांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, अनेक वेळेस हॉर्न दिले, पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि त्यांनी जाणून बुजून हे सगळं केलंय. मल्हार म्हणतो, त्यांना माहीत होतं एकतर ड्रायव्हर त्यांना वाचवण्यासाठी गाडी बाजूला करेल किंवा मग त्यांना धडकेल, ते याच संधीची वाट पाहत होते. नुपूर म्हणते, सर, आपण एक काम करूया, याच ठिकाणी पुढे एखाद्या दुकानावर एखादा CCTV कॅमेरा असेल, त्यामध्ये सगळं काही रेकॉर्ड झाले असेल, आपण ते फुटेज पाहूया, म्हणजे ते चोर कोण होते, त्यांच्या गाडीचा नंबर, या सगळ्या डिटेल्स आपल्याला मिळू शकतात आणि आपण लवकरात लवकर त्या चोराला शोधून काढू शकतो. मल्हार म्हणतो, मिस नुपूर, एकदम बरोबर बोलताय तुम्ही, थांबा, मी आत्ताच्या आत्ता इन्स्पेक्टर जाधवला कॉल करतो. नुपूर म्हणते, सॉरी सर, तुम्ही इन्स्पेक्टर जाधवला कॉल करा, पण आत्ता करू नका, तुम्ही त्यांना नंतर सांगा, आधी आपण स्वतःहून शोध घेऊया. मल्हार म्हणतो, ठीक आहे, चला बसा गाडीत. हे दोघे गाडीत बसतात आणि थोड्याच वेळेस एका पुढच्या गल्लीत येतात जेथे काही दुकानं असतात. मल्हार आणि नुपूर गाडीच्या खाली उतरतात. नुपूर म्हणते, सर, या दुकानांपैकी एका दुकानावर नक्कीच CCTV कॅमेरा असू शकतो, आपण चेक करूया. दोघेही या दुकानाजवळ येतात. तेवढ्यात मल्हारला तायडीचा कॉल येतो. मल्हार नुपूरला म्हणतो, मिस नुपूर, तुम्ही पुढे जा, मी एवढा कॉल घेऊन येतो. नुपूर पुढे जाते आणि तायडी ही मल्हारला विचारते, मल्हार, तू इव्हेंटच्या ठिकाणी नाही पोहोचलास? मल्हार सांगतो, नाही तायडे, अजून नाही पोहोचलो. तायडी विचारते, का रे मल्हार, तू इव्हेंटच्या ठिकाणी नाही पोहोचलास, मग कुठे आहेस तू? मल्हारला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. तायडी विचारते, मल्हार, आजकाल तू माझ्यापासून खूप गोष्टी लपवतोय, सांग, कुठे आहेस तू? इव्हेंटच्या ठिकाणी का नाही पोहोचला? तर मल्हार सांगतो, मी दीपला तेथे पाठवलंय. तायडी म्हणते, दीपला पाठवलंय? दीप तेथे जाऊन काय करणार? अरे, सगळेजण तुझी वाट पाहताय, तू महत्वाचा आहे, तू त्या ठिकाणी पोहोच. तर मल्हार सांगतो, तायडे, मी मिस नुपूर बरोबर आलोय. तायडीला खूप राग येतो. तायडी विचारते, तू मिस नुपूर बरोबर कशाला आलास, का गेलास तिच्याबरोबर? तर मल्हार म्हणतो, त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यांना मदत करणं माझं कर्तव्य आहे. तर तायडी चिडून म्हणते, मल्हार, ती चोर आहे हे सिद्ध झालंय, तू कितीही नाही म्हटला तरी तीच चोर आहे आणि तू तिची मदत करतोय हे मला आवडलेलं नाहीये. तू तिच्यासाठी एवढं सगळं का करतोय, सांग बरं मला, काय संबंध आहे तिचा आणि तुझा, तुमच्या दोघांमध्ये काय नातं आहे? मल्हार म्हणतो, तायडे, ते आता मी तुला नाही सांगू शकत की आमच्यात काय नातं आहे, पण नुपूरला मदत करणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. तायडी चिडून म्हणते, मल्हार, तू खूप चुकीचं करतोय, त्या मुलीसाठी आपली अख्खी कंपनी स्टेकला लावतोय आणि हे मला बिलकुल आवडत नाहीये, तू असं करू नको. पण मल्हार हा तायडीचं काहीच ऐकून घेत नाही
आणि तायडीला ठणकावून सांगतो, तायडी आता माझ्याकडे वेळ नाही आहे, मी नंतर तुझ्याशी बोलतो. आणि चक्क मल्हार फोन कट करतो. तायडीला जबर धक्काच बसतो. तायडी आपल्या बापाला सांगते, बाबा पाहिलंत का, मल्हार मला उलट उत्तर द्यायला लागलाय. त्याने चक्क माझा फोन कट केला. त्याची हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची. तर बाबा म्हणतो, तायडे ती नुपूर आहे ना आता डेंजरस होऊ लागली आहे, तुझ्या विरुद्ध उभं राहण्याची हिंमत करतीये. तर तायडी म्हणते, नाही करू शकणार, मी तिला माझ्यासमोर नाही टिकू देणार, तुम्ही काळजीच करू नका. तुम्हाला एक काम सांगते, तेवढं काम तुम्ही फक्त करा. तायडीचा बाप हो म्हणतो. तायडी खूप चिडलेली असते. इकडे मल्हार आणि नुपूर एका दुकानाजवळ येतात. या दुकानावर CCTV कॅमेरा असतो. मल्हार नुपूरला म्हणतो, चला आतमध्ये, या CCTV कॅमेऱ्यात नक्कीच ते चोर आले असतील. आणि मग मल्हार आणि नुपूर या दुकानात येतात. आणि नुपूर या दुकानदाराला विचारते, दादा आज सकाळी या रोडवर एक अपघात झाला होता, तुम्हाला माहिती आहे का? तर हा दुकानदार उद्धट असतो आणि म्हणतो, मला काय माहीत, मी दुकानाच्या आत असतो, मला काय माहीत बाहेर काय झालं. तर नुपूर त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, दादा आज त्या ॲक्सिडेंटमध्ये ना मीच होते, आमच्या गाडीचा अपघात झाला आणि माझ्याकडे मोठी रक्कम होती, चोरांनी ती चोरून नेली आणि आता माझ्यावरच आरोप लागतोय की मीच चोरी केली आहे. तुम्ही प्लीज तुमच्या दुकानाचं CCTV फुटेज मला दाखवता का, म्हणजे आम्हाला खरा चोर कोण आहे ते सिद्ध करता येईल आणि माझ्यावर जो आरोप लागलाय ना तो आरोप मला पुसता येईल, प्लीज मला मदत करा ना. तर हा दुकानदार खूप उद्धट असतो आणि म्हणतो, चला निघा इथून, पोलिसांची परमिशन आणली आहे का? तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या या भूलथापांना बळी पडेल का? मी तुमच्यासारख्या बायकांना चांगलंच ओळखतो. आधी दादा दादा करून मदत मागाल आणि मग त्यानंतर मलाच अडकवाल आणि जाळ असल्याशिवाय धूर निघत नाही. तुमच्या आरोप लागले म्हणजे तुम्ही चोरी केली असणार, आता खोटं बोलताय, मला फसवताय. नुपूर आणि मल्हारला मोठा धक्काच बसतो. मल्हार खूप चिडतो की हा दुकानदार नुपूरशी इतकं उद्धटपणे बोलतोय. आणि नुपूर ही चक्क या दुकानदारासमोर हात जोडते, दादा प्लीज मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे, माझी रेप्युटेशन स्टेकला लागली आहे, प्लीज मला CCTV फुटेज दाखवा ना, मी चोरी केलेली नाही आहे, तुम्ही हे त्या CCTV फुटेजमध्ये पहा, हेच सिद्ध होईल. तर हा दुकानदार म्हणतो, चल निघ इथून, म्हटलं ना कळत नाही का, निघा इथून, नाहीतर मीच पोलिसांना बोलवेल. मल्हारला खूप राग येतो. मल्हार हा नुपूरला म्हणतो, मिस नुपूर चला इथून. नुपूर म्हणते, पण सर ते CCTV फुटेज. मल्हार म्हणतो, चला इथून, आपण पुढच्या दुकानात पाहू, तेथे CCTV फुटेज असेल आणि तेथे एखादा माणूस बसला असेल, असा माकड नसेल. या दुकानदाराला खूप राग येतो. तो चिडून म्हणतो, कोणाला माकड म्हटला रे, इकडे कोणाला माकड म्हटला. पण मल्हार हा नुपूरला घेऊन तेथून निघून जातो. नुपूर म्हणते, सर आता काय करायचं, CCTV फुटेज कसं भेटणार? तर मल्हार म्हणतो, मिस नुपूर तुम्ही काळजी करू नका, CCTV फुटेज आपल्याला भेटेल, तुम्ही गाडीत बसा, माझं पॉकेट राहिलंय मी तेवढं घेऊन येतो. असं म्हणून मल्हार हा नुपूरला गाडीत बसवतो आणि या दुकानदाराकडे परत जातो आणि आपल्या हाताच्या शर्टचे बाहीचे बटन खोलतो. म्हणजे आता या दुकानदाराचं काही खरं नाही, मल्हार त्याला चांगलंच धुणार एवढं मात्र नक्की. फक्त नुपूर समोर मारामारी करायला नको असं मल्हारने ठरवलं होतं, कारण नुपूरने त्याला मारामारी करू दिली नसती. त्यामुळे मल्हार हा नुपूरला गाडीत बसवतो आणि या दुकानदाराकडे जातो. दुकानदाराला माहीत नसतं की आता त्याची काय अवस्था होणार आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. नुपूर आणि मल्हारची केमिस्ट्री दिवसेंदिवस भारी होत चालली आहे आणि मालिका पाहण्याची मजासुद्धा वाढत चालली आहे. तर तायडीचा जो जळफाट होतोय, तायडीची ती ॲक्टिंग, तिचे एक्सप्रेशन सगळंच महाभयंकर आहे, एकदम भारी आहे, यात शंका नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण तुझ्या सोबतीने या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हार आणि नुपूर चोरांना शोधत शोधत एके ठिकाणी पोहोचतील. रात्र झालेली असेल आणि नुपूर स्वतःचा चेहरा धुणार, पण तिच्याकडे रुमाल नसेल आणि त्याच वेळेस मल्हार तिला पुन्हा एकदा रुमाल देईल. नुपूर म्हणेल, सर मी रुमाल नेहमी विसरते आणि तुम्ही मला नेहमी रुमाल देता. आणि मल्हार उत्तर देईल, जोपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे ना, तुम्हाला रुमाल बरोबर आणण्याची गरज नाही आहे. आणि हे दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहतील. तर इकडे तायडी, ज्या चोरांनी तिच्या सांगण्यावरून कॅश चोरलेली असेल त्यांना शहराच्या बाहेर निघून जायला सांगेल, पण तायडीला माहीत नसेल
की हे दोघे चोर जेथे खायला जाऊन बसतील तेथे नुपूर आणि मल्हार हे आधीपासूनच असतील. नुपूर आणि मल्हार या चोरांना पाहणार. नुपूर लगेच या चोरांना ओळखेल आणि मल्हारला म्हणेल, मल्हार सर हेच ते चोर आहेत. मल्हार या चोरांना आवाज देईल. चोर पळून जात असतील पण मल्हार या चोरांना पकडणार आणि मग त्यांची चांगलीच धुलाई करणार. आता हे चोर मल्हारसमोर कबूल करतील का त्यांना हे सगळं तायडीने करायला सांगितलं होतं आणि मग मल्हार यावर विश्वास ठेवेल का? कारण मल्हारचा तायडीवर किती आंधळा विश्वास आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आता एकूणच या मालिकेत सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे असंच वाटतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? आता तायडीचं खरं रूप मल्हारसमोर येईल का? नक्कीच कमेंट करून सांगा. ही मालिका तुम्हाला आवडते का हेही कमेंट करा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.